सर्वांना जय म्हणजे महाराष्ट्र, जय म्हणजे भारत. आपण संगीताकडे जाण्यापूर्वी माझ्या नजरेसमोर एक प्रकरण आलं. नौपाडा शाहू मार्केट प्रकरण. प्रभाग समिती कार्यालय होतं आणि या प्रभाग समिती कार्यालयापुढे ज्या कोणी महिला आहेत, एक किडनीवर जगणाऱ्या आणि विधवा आणि मागासवर्गीय समाजाच्या आहेत, तर ती प्रस्तुत जी काय माहिती लावली होती कार्यालयासमोर, त्या माहितीच्या अनुषंगिक जे जे काही पेपर्स होते, पोस्ट केले होते, त्या अनुषंगिक मी ती बातमी तर केली त्या महिलेच्या बाजूने, कारण ती मागासवर्गीय आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्माची आहे, मागासवर्गीय आहे. त्यामुळे ते माझं कर्तव्य होते ती जनजागृतीसाठी बातमी प्रशासनापर्यंत पोहोचवणं. ती मी पोहोचवली. आता दुसरी बाजू, तिची एक बाजू झाली त्या ज्या कोणी मागासवर्गीय महिला आहेत. आता मी महानगरपालिकेचं माझी कार्यकारी अभियंता. आता 1980चा संदर्भ देता, 1980 म्हणजे मी 15 वर्षाचा होतो. 15 नाही, 65 75, 15 वर्षाचं होतं बरोबर. आणि बाबा आमचे युनियन महानगरपालिकेचे 80मध्ये नगरपालिका होती आणि ह्या नगरपालिका अस्तित्वात असताना नगरसेवक होते बाबांचे आणि या प्रभाग समिती कार्यालयामध्ये येणं जाणं होतं. मी बाबांबरोबर यायचं जायचं. नवीन कार्यालय बांधलं होतं. त्याच्यामध्ये जी काही महिला आहे मागासवर्गीय, जे काय फलक लावले, जे काय कागदपत्र लावलेले आहेत, एकनाथराव शिंदेंचा मोठा फोटो आहे, संजय सोनारांचा फोटो आहे, माजी आणि आत्ताचे नगरसेवक आहेत, आणि काही इतंभूत माहिती दिलेली आहे, कागदपत्र लावलेले आहेत. तहसील कार्यालय, शासन, महाराष्ट्र शासन, महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचे कागदपत्र लावले आहेत. गट नकाशा लावलेला आहे, 7/12 उताराचं लावलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्या महिलेच्या बाजूने तिची बाजू ती बरोबर आहे आणि मला त्या कागदोपत्री प्राथमिक पाहता मी जे काय बातमी पाहिली ती पण बरोबर आहे. ती झाली तिची बाजू. आता दुसरी बाजू सांगतो मी तात्काळ घरी आलो, आंघोळ केली आणि संबंधित शहर विकास खात्यातील अभियंते आहेत, उपअभियंते, यांच्याशी चर्चा केली. साहेब ते 1980च्या काळातला आहे, म्हणजे 45 वर्षापूर्वीचा आहे. त्याची इत्थंभूत माहिती शहर विकासला नाही तर ती स्थावर मालमत्तेला मिळेल. आता 80च्या दरम्यान स्थावर मालमत्ता अधिकारी आर के पाटील हे होत, बरोबर आहे. 3दा नाव घेतलं मी. आता आर के पाटलांना तिची ते कागदपत्र मी काढलेले फोटो आणि माहिती, माझी स्थावर मालमत्ता अधिकारी राहिलेले आर के पाटील मुख्य अधीक्षक होते स्थावर मालमत्ताचे. त्यावेळेस स्थावर मालमत्ता सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी किंवा अभियंता असे कोणी नव्हते. सर्वश्रुत जी नगरपालिका होती त्या कालारूप नारूप आर के पाटील नावाचे जे काही मुख्य अधिकारी होते, जे स्थावर मालमत्ता विभाग सांभाळायचे, ते मी पाहिलेले आहे, माझ्या ओळखीचे आहेत चांगले. तर मी त्यांना व्हॉट्सअपवर ते मेसेज पाठवले, पत्र पाठवले. आता लवकरच ते वाचतील आणि उद्यापर्यंत त्यांची माहिती कळेल. नाही आली तर मी फोनवर स्वतः विचारेल. जोपर्यंत ती या बाईची बाजू मी मांडली, आता दुसरी बाजू प्रशासनाच्या वतीने मला मांडायची आहे की त्या शाहू मार्केट संदर्भात जागेचे माझ्याकडे अनेक मुद्दे उपस्थित आहेत, प्रश्न. जर 1980मध्ये शाहू मार्केट ज्या जागेवर बांधले गेले ती जागा एक महानगरपालिकेला दान म्हणून दिली आहे त्या जागा मालकांनी, म्हणजे त्या महिलेच्या वडील असेल, वडील विपर्जितीने दान म्हणून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, नगरपालिका असताना ती जागा
प्रशासनाने नाममात्र दरामध्ये घेतली आहे का, विकत घेतली आहे का, हा दुसरा मुद्दा. हे झालं महानगरपालिकेच्या बाबतीतलं. त्याच्यामध्ये अजून एक आहे की ही जागा घेताना कागदोपत्री महानगरपालिकेने काहीतरी कागदोपत्री व्यवहार केला असेल. तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, निबंधक कार्यालय, करारनामे होतात ना, त्याचे काहीतरी दस्तावेज स्थावर मालमत्ता विभागाकडे असतील. व त्या दस्तावेजावरून समजेल की ही जागा शाहू मार्केटची महानगरपालिकेच्या या जमीन मालकांकडून विकत घेतलेली आहे. हा झाला तिसरा मुद्दा. ज्यावेळेस नगरपालिका असताना 1980 मध्ये ज्यावेळेस ते शाहू मार्केट बांधलं गेलं, महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी नगरपालिका होती. जे कोणी नगर अध्यक्ष सतीश प्रधान जे होते आता हयातीत नाहीत. हे करताना नगरपालिकेने काही ठराव केले असतील, प्रशासकीय ठराव असतील, आदेश असेल, कागदोपत्री लेखा जो का टिप्पणी असेल, मंजुऱ्या असतील. या मंजुऱ्यामध्ये कोणाची जागा आहे, कोणाचा सातबारा आहे, कोणाची मालकी आहे आणि कोणाकडून नगरपालिका असताना विकत घेतली, हे सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे दावेदार आणि प्रतिदावेदार. दावेदार म्हणजे नगरपालिका आणि प्रतिदावा करणारे ती जी महिला आहे तिचं ते असणार, तो रेकॉर्ड असणार जुना. आता ते 1980 आणि महिला तरुण आहे म्हणजे तिचा जन्म पण नसावा. आता ती महिला जी वाटते ती हार्डली 35, 40, 45 गटातली वाटते. म्हणजे त्या महिलेचं त्या गटीत तेव्हा 30-35ली वाटते, म्हणजे जन्म पण नसावा, 10-15 वर्षांनी उशिराने असावा. त्यामुळे इत्थंभूत त्या महिलेला जे काही तिने आजार पण दाखवले, एक किडनी आहे, विधवा आहे, मागासवर्गीय आहे, तिने जे काही तिचं सारण सगळं मांडलं, परंतु इत्थंभूत माहिती तिलाही खरी नसावी. तिने जे काय कायद्याचा आधार घेतला, जे 2 सोबत RTI लोक घेतली, RTI कार्यकर्ते घेतले आणि RTI कार्यकर्त्यांना सुपारी दिली असेल, साहेब हे तुम्ही घ्या, RTI तुम्ही माहिती काढा आणि तुम्ही जिल्हा कलेक्टर काढा, हे काढा. त्याप्रमाणे ते मला सगळे कागदपत्र RTI अधिकाऱ्यांनी जिल्हा कलेक्टरकडून काढलेली कागदपत्र आहेत. आणि त्या दस्तावेजामध्ये कुठेही महानगरपालिकेने लिखित नगरपालिकेवरची त्या दस्तावेजामध्ये आत्ताची महानगरपालिका आणि त्या 80च्या वेळची नगरपालिका या दरम्यानचे कुठेही दस्तावेज त्या फलकावर मला दिसले नाहीत. आत्ताचे महानगरपालिकेतले जे कोणी अधिकारी आहेत आमचे, त्यांचे स्वाक्षरीचे पत्र म्हणजे तेही सांगतो उपअभियंता सुहास राणे, त्यांचा आणि यांचा काडी मात्र संबंध नाही आहे. परंतु जे काही दस्तावेज होते फक्त लेटेस्ट महानगरपालिकेची पत्र होती त्याच्यात. आणि 1980च्या नगरपालिकेच्या रेकॉर्डाची कुठलीही कागदपत्र त्या फलकावर दिसून आली नाहीत. आणि हे जे पत्रक लावलेले आहेत कागदपत्र, ती RTI अधिकाऱ्यांनी तहसील भूमिलेखा कडून काढलेली आहे. आणि महानगरपालिकेचा कुठलाही दस्तावेज या RTI कार्यालयाने मुद्दाम लावलेला नाही आहे. म्हणजे असं भासवायचं आहे की महानगरपालिकेने केलेलं जो काही शाहू मार्केटचं तिथे कार्यालय हे खोटं आहे. दस्तावेज हे त्या महिलेला दाखवायचे आहे, परंतु ती महिलेची एक बाजू झाली आणि मी सांगतो की महानगरपालिकेची आणि नगरपालिकेची दुसरी बाजू. कारण मला प्रशासनाची बाजू मांडणं माझं कर्तव्य आहे, कारण प्रशासन माझं आहे, महानगरपालिका माझी आहे. त्यामुळे ही महानगरपालिकेला कोणती बदनामी नको आहे. त्यामुळे ही बदनामी टाळण्यासाठी जी महिला जरी माझ्या समाजाची असेल, माझ्या जातीची असेल, मी मागाशी लाईव्हवर बोललो की लवकरात लवकर न्याय द्या, तेव्हा प्रशासनाने आपली बाजू मांडण्याकरती जे 1980 पासून जे दस्तावेज काढावेत, स्थावर मालमत्तेकडून रेकॉर्ड करावा. त्यावेळेचे जे अधिकारी RK पाटील तर सेवानिवृत्त झाले आणि आत्ताचे जे राजेश सोनवणे आहेत यांनी संपूर्ण दस्तावेज 1980चा काढावा शाहू मार्केट संबंधित. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ही जागा खरेदी खताद्वारे महानगरपालिकेला विकत घेतली आहे का आंदोलन किंवा दान दिलेले आहे हे कळेल. एवढं सगळं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.